आम्ही आमच्या ग्राहकांना जात विचारू शकत नाही, आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. छगन भुजबळांच्या वक्तव्याला नाभिक समाजाकडून विरोध केला जातो आहे. छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाविरुद्ध आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यानंतर आता नाभिक समाजाकडून विरोध केला जातोय. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याला हा विरोध होतोय. तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. पाहूयात. मराठा आणि ओबीसी समाजामधील वाद जो आहे तो थांबताना पाहायला मिळत नाहीये. सातत्याने मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधील जो शाब्दिक वाद आहे तो विकोपाला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. काल छगन भुजबळांनी मोठं या ठिकाणी आव्हान जे आहे ओबीसी समाज घटकातील नाभिक बांधवांना केलं आहे की मराठ्यांच्या जे काही दाढे कटिंग आहेत त्या तुम्ही करू नका आणि जे मराठा समाज आहे त्यांना या संपूर्ण दाढा कटिंग आपल्या हाताने करू द्या, असं अजब जे आव्हान जे आहे छगन भुजबळांनी केलंय. त्यामुळे एकंदरीतच नेमकं नाभिक समाज बांधवांना या संपूर्ण प्रकरणी काय वाटते ते जाणून घेण्याकरता आपण बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये एका हेअर सलून मध्ये आलेलो. आपल्यासोबत एक नाभिक समाज बांधव, त्यांना आपण विचारलं, दादा मला सांगा, काल छगन भुजबळांनी आवाहन केलं आहे की मराठ्यांच्या दाढ्या कटिंग करू नका, कसं पाहता या संपूर्ण तुम्ही विधानाकडे? याच्यात आम्ही काही सांगूच नाही शकत, कारण की आम्ही प्रत्येक कस्टमरला थोडी विचारणार की याची जातपात काय काय. आम्हाला तर आमचं काम करणं, आमचं जो जातपात हे विशेष नाही ना. निश्चितच जातीपातीचं या संपूर्ण व्यावसायिकांना देखील काही घेणं देणं नाही. ग्राहक आहेत, या ग्राहकांकडून सुद्धा आपण काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. दादा मला सांगा, एखादा मराठा समाज बांधव ग्राहक जर या ठिकाणी एखाद्या केस कथनामध्ये गेले, अनायसे तुम्ही सुद्धा मराठा असं समजताय, काय वाटतं की योग्य वाटेल अशा पद्धतीने जात विचारणार नंतर त्यांना नाही म्हणणं की आम्ही तुमची दाढी कटिंग करणार नाही? चुकीचं स्टेटमेंट देते, तसं करायला नाही पाहिजे त्यांनी. कारण याच्यामध्ये नाभिक समाज हा मूळतः गरीब समाज आहे आणि त्यांना अडचणी देतील त्या अशाने. कारण समाजाने जात विचारून धंदा व्यवसाय करता येत नाही. आता मी सहज दाढी कटिंग करायला बसलो तर ते मला विचारू शकत नाही की तुमची जात काय आणि मोठा येतो. मी जर म्हटलं मी मराठा आहे तर ते आम्हाला उठू शकत नाही ना. आणि जातीवाद करणे चुकीचं कुठल्या व्यवसायामध्ये. आम्ही जातीपातीचं हे केलं तर आमचे काल चालून खाण्याच्या पिण्याच्या वांदे होतील ना. उपासमारीची वेळ आमच्या चुकीचं नाही करायला पाहिजे ना. राजकारणी लोकांनी चुकीचं भांडण नाही पडायला पाहिजे. विनाकारण दोन जातींमध्ये तेढ निर्माण होतं. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.